या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव इथं आज उन्हाळी जलतरण शिबिरातील प्रशिक्षणार्थींची जलतरण स्पर्धा उत्साहात पार पडली. ही स्पर्धा चॅम्पियन ॲक्वेटिक क्लब यांच्यातर्फे घेण्यात आली. स्पर्धेचं उद्घाटन महापालिकेचे क्रीडाधिकारी श्री नजीर शेख यांच्या हस्ते झालं. सदर जलतरण तलाव महापालिकेनं चॅम्पियन ॲक्वेटिक क्लब यांना भाडेतत्वावर चालवण्यास दिला. स्पर्धेत 6 ते 75 वर्ष असलेल्या सभासदांनी आपापल्या वयोगटात भाग घेतला. स्पर्धेचा उद्देश लहान मुलांना प्रोत्साहन देणं, त्यांना जलतरणाची आवड निर्माण करणं हा होता. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोलापूर जिल्हा स्विमिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुदेश देशमुख व सचिव संतोष कोल्हापुरे यांच्या हस्ते संपन्न झाला. चॅम्पियन ॲक्वेटिक क्लबचे विनय मराठे हे स्वतः छत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक असून या स्पर्धेचे प्रमुख म्हणून उपस्थित होते. क्लबचे भूषण देशपांडे हे जलीय जीवरक्षक विषयातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेते असून जलसुरक्षा या विषयातील भारत सरकारचं मान्यताप्राप्त तज्ज्ञ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर तलावावरील जलतरण प्रशिक्षण वर्षभर सुरू राहणार आहे. यापुढे अशा स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात आणि यातूनच सोलापुरातून आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तयार व्हावेत असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. या प्रसंगी क्लबचे व्यवस्थापक दिगंबर कोंडा आणि चॅम्पियन क्लबचे प्रशिक्षक तसेच जीवरक्षक आणि मुलांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ॲक्वेटिक क्लब यांच्या वतीने पहिल्याच वर्षी जलतरण म्हणजे लहान मुलांचं प्रशिक्षण शिबिर घेऊन जलतरणचे आज या ठिकाणी स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये मला गेस्ट म्हणून आज या ठिकाणी बोलवले, त्यासाठी ॲक्वेटिक क्लबचा पहिला मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सदर क्लबकडून या ठिकाणी विविध वयोगटाचे म्हणजे अंडर 7, अंडर 8, अंडर 9, 14, 16 याप्रमाणे विविध गटाचे विविध स्पर्धा या ठिकाणी जलतरणची ठेवण्यात आलेले आहेत. आणि आपण या ठिकाणी बघतोय चांगल्यारीत्या त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांचे डब्बे काढून त्यांनी किती तयार झाले या दृष्टीने प्रत्येक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं. आणि जे इथं दोन्ही कोच आहेत, सर आहेत, म्हणजे या ठिकाणी जे घेतलेले आहेत त्यांनी दोघं सुद्धा काय छत्रपती पुरस्कार विजेते आहेत. त्या दृष्टीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्याप्रमाणे होतात त्याचप्रमाणे लहान मुलांना त्याची सवय व्हावं आणि माहिती व्हावं या दृष्टीने या ठिकाणी स्पर्धा घेतल्यात आणि स्पर्धा यशस्वीरित्या चांगल्यारित्या त्याचबरोबर पॅरेंट्स आणि खेळाडूंना त्याचा उत्साह या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यासाठी क्लबचे आणि सर्व कोचेसचे यांच्या महानगरपालिकेच्या वतीने अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. बदलचं काय नाही, पूर्वीपेक्षा या ठिकाणी चांगलं म्हणजे स्पर्धेच्या दृष्टीने सर्व पाणी स्वच्छ आहे, जलतरण तलाव पूर्ण व्यवस्थित आहे आणि जसं आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लेन्स मार्क वगैरे सगळं माईक सिस्टीम आणि सगळं कोचेसना म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी ट्रेनिंग दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा घेतात त्याचप्रमाणे खेळाडूंना सुद्धा एका ठिकाणी बसून त्यांची इंटरव्ह्यू घेऊन त्यानंतर प्रत्येक लेन प्रमाणे त्यांना उभा करून स्पर्धा घेत आहेत. त्यांनी आता मला असं तर वाटत नाही की काय चेंज व्हावं म्हणून, जे आहे चांगल्या दृष्टीने बेस्ट केलेलं आहे. काय नाही, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, जास्तीत जास्त बक्षीस द्यावं, जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने परत प्रशिक्षण घ्यावं. फक्त उन्हाळाच न घेता बाकी वेळेला सुद्धा खेळाडूंना म्हणजे नवीन प्रशिक्षण सुद्धा चालू करावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आम्ही इथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेतलं जलतरणाचं. त्याच्यामध्ये जी मुलं शिकली आमच्याकडे किंवा जे शिकायचा खूप प्रयत्न करतायत, छोटी मुलं आहेत 6 ते 8 वर्षाखालची, त्यांच्यासाठी फ्लोट आणि किकबोर्ड घेऊन आपण स्पर्धा ठेवलेली आहे. आणि जे शिकले आहेत त्यांच्यासाठी 25 मीटर्स असं स्विम करण्याचं त्यांची स्पर्धा आहे. सर्वायवल स्विम म्हणतो आम्ही त्याला. ज्या लोकांनी आमच्याकडे स्ट्रोक ट्रेनिंग घेतलं त्यांना आम्ही लेवल 2 म्हणतोय, तर त्यांना आम्ही लेवल 2 मध्ये वयोगट करून त्याच्याप्रमाणे इथे स्पर्धा घेतोय. मूळ स्पर्धेचा उद्देश आज तरी असा आहे की या मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि स्पर्धा पूर्ण जशी आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे असते त्याच पद्धतीने घेतोय. तर मुलांना ते एक्सपोजर मिळतं की काय असतं खरं स्पर्धा म्हणजे कसं असतं. तर त्या पद्धतीने सगळे नियम आणि सगळ्या रीती रिवाज पाळून आम्ही हे
इथे स्पर्धा घेतो आहे. तर सावरकर वरती हा प्रयोग आता आम्ही सुरू केलेला आहे. आमचं पहिलं वर्ष आहे इथे. आम्हाला क्रीडा अधिकारी, आयुक्त, उपायुक्त या सगळ्यांचं सहकार्यही खूप आहे. तर त्यामुळे हा इव्हेंट आता छान होतोय. पालक आणि मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. धन्यवाद. प्रत्येक महिन्याला नाही, आपण जसे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेतो आहे त्याच्याप्रमाणे इथे स्पर्धा घेतली जाते. आता इथून पुढे जून मध्ये एक प्रशिक्षण शिबिर सुरू होईल. त्याची स्पर्धा ऑगस्ट मध्ये घेतली जाईल. ज्याच्यामधनं पुढे झेडपी वगैरे ज्या स्पर्धा चालतात जिल्हा परिषद स्टेट लेवल, त्यामध्ये सुद्धा मुलांना जायला स्कोप आहे की नाही, आपण किती पाण्यात आहोत हे मुलांना कळेल आणि मग ते इथून पुढे प्रगती करू शकतो. आमच्याकडे अंदाजे 500 मुलांनी सहभाग घेतला आणि ज्याच्यापैकी आज जवळपास 60 ते 70 मुलांनी स्पर्धेसाठी एंट्री दिलेली आहे. बक्षीस स्वरूपामध्ये आम्ही त्यांना पहिल्या 3 नंबरना मेडल्स देतो आहे आणि प्रत्येक पार्टिसिपंटला हौसला अफजाई किंवा प्रोत्साहनपर सहभागाचं सर्टिफिकेट देण्यात येत आहे. आरोही शिंदे आली आहे का? बक्षीस ग्रुप प्रमाणेच करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या पद्धतीने मेडल्स आणि सर्टिफिकेशन दिलं जाईल. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.